पीच्या माध्यमातून पहिलं 6 महिने जागा मालकाला आणि नंतर तिकडच्या भाडेकरूंना आपण पुनर्विकासाची संधी देत होतो. फेर कायदा होता, तरी देखील विधानसभेत, विधान परिषदात, विधिमंडळात दोन्ही पारित झाल्यानंतर पण आम्ही राज्यपालांच्या सहीसाठी पाठवलं. तेव्हा त्यांनी 2 वर्ष तो राष्ट्रपती महोदयांकडे त्यावेळी पाठवला होता कोश्यारी साहेबांनी. कोविंद साहेबांनी तेव्हा काही सही केली नाही. मग आमचं सरकार पाडलं गेलं. त्यानंतर मुर्मू मॅडम आल्या राष्ट्रपती महोदय म्हणून आणि त्यांनी तो कायदा पारित केला. पण कायदा पारित झाल्यानंतरच काही जागा मालक कोर्टात गेले की सक्षम प्राधिकरण कोण आहे, कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे, निर्णय कोण घेणार की ही इमारत डिलॅपिडेटेड आहे की नाही, याच्यावर कोर्टात गेले. आणि त्या वेळीपासून आतापर्यंत आमचा हा लढा चालू आहे. मग मी असेल, अजय चौधरीजी असतील, मनोज जामसोदकरजी असतील, आम्ही सगळेच खालच्या हाऊसमध्ये 10 मुंबईचे आमदार आणि इतर अर्थात महाविकास आघाडीचे देखील आमदार हा विषय मांडत आलो, लढत आलो. हे सगळा जो गठ्ठा आहे आम्ही खास करून आणला, कारण की पत्रव्यवहार असतील, अर्धा तास चर्चा असेल, हे सगळं हा रेकॉर्ड पूर्ण आम्ही ह्याच्यात तो आणलेला आहे. आमची मागणी एकच होती त्यावेळी, जी कायद्यामध्ये होती, आणि त्यानंतर त्यांच्या पुढे 2 मागण्या होत्या ज्या मी तुम्हाला सांगतो, कारण मुंबईकरांसाठी हे खूप ऐकून घेणं महत्वाचं आहे. आमची मागणी ही होती की काल जे पारित झालेलं बिल होतं ते खरं तर 2 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होतं. कारण सक्षम प्राधिकरण कोण आहे हा जर विषय त्याच वेळी ठरला असता तर एवढी केस ही खेचलीच गेली नसती. काल आता पारित झाल्यानंतर 20 तारखेलाच ही केस आहे. आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना मी या हजारो मुंबईकरांच्या वतीने सांगत आहे, विनंती करत आहे की 20 तारखेला जी केस असेल, म्हाडाचे जे कोणी वकील असतील ते, राज्य सरकारचे वकील असतील ते, मग एजी लागले तर एजी, केंद्र सरकारचे जे कोणी असतील ते, हे तिथे उभं करून ही सुनावणी होईल ह्याची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावी. नुसतं काल कायदा झालाय, अजूनही ते सबज्युडिस आहे. काल कायदा झाला म्हणजे सेसमध्ये राहणाऱ्या किंवा पगडीमध्ये राहणाऱ्या लोकांनी अजूनही हे विचार करू नये की आता आम्ही घर सोडून जाऊ शकतो, आमचा कायदा पास झालेला, पारित झालेला नाही. काल कायदा पारित झालाय, पण निकाली ही केस लागायची आहे. म्हणून कृपा करून कोणी जर तुमच्याकडे जागा मालक आलं, बिल्डर आलं की बघा आता तुमचा तर पुनर्विकास होणारच आहे, विकास होणारच आहे, घर सोडून जा, घर सोडून जाऊ नका. बाहेर देखील आम्ही ज्या मागण्या मांडत आहोत, मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून असेल, पगडी एकता संघाचे मुकेश शाह आहेत आणि अनेक असे लोक आहेत जे आमच्यासोबत काम करतायत. इथे मातोश्रीवर प्रत्येक आठवड्यात वेगळ्या वेगळ्या चाळींसोबत, इमारतींसोबत बैठका होतात आमच्या. आणि त्यांच्या मनात सक्षम प्राधिकरण सोबत अजून एक भीती आहे, जी मी मुख्यमंत्री महोदयांना पुन्हा एकदा विनंती करते आणि आठवण करून देतोय. अनेकदा पत्र लिहिली आहेत, भेटीगाठी झाल्यात, तेव्हा पण विचारले की सक्षम प्राधिकरण हा एक विषय झाला, पण ह्याच्या पुढे जाऊन आता हा कायदा पारित झाल्यानंतर जर हा निकाल लागला 20 तारखेला, त्यानंतर म्हाडाचा जो एसओपी आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, ते तुम्ही बनवलेलं आहे, ते टॅग कमिटीकडे कसं जाणार, डिलॅपिडेटेड स्ट्रक्चर कोण डिसाईड करणार, जागा मालकांना तुम्ही अपीलमध्ये जायला देणार, हे सगळं थोडं बदलून सोपं करा, सरळ करा. आणि ठीक आहे, जागा मालकांना त्यांचा न्याय हक्क जो असेल तो द्याच, पण जे भाडेकरू आहेत त्यांचा देखील आवाज दबला जाणार नाही, ह्याची पण काळजी आणि दक्षता तुम्ही घेणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याच माध्यमातून ह्याच कायद्यासाठी, ती म्हणजे तुम्हाला एविक्शन नोटीस येतील तर आम्हाला संपर्क करा. आणि मुख्यमंत्र्यांना परत एकदा सांगतोय की अनेक जागा मालक असतील किंवा बिल्डर असतील, मुंबईकरांना धमकवतात ह्या सेस प्रॉपर्टीजमध्ये किंवा पगडी प्रॉपर्टीजमध्ये, नोटिसेस पाठवत आहेत आणि घर खाली करण्याची त्यांना धमक्या देत आहेत. घर एकदा खाली झालं, रिकामं केलं घर की मग तुमचा अधिकार जातो. म्हणून टेनेंटचं रजिस्ट्रेशन करून घेणं देखील म्हाडाची जबाबदारी आहे. ती म्हाडाने केली पाहिजे, सरकारने केली पाहिजे, जेणेकरून टेनेंटला त्यांचा अधिकार हा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.